मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक झालेली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत मराठा आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो की मोडीत काढण्याचा आरोप त्यांनी केला होता। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघत असताना जालना आणि संभाजीनगरची जी सीमावर्ती भाग आहे या सीमावर्ती भागामध्ये भांबेरीपासून अर्धा किलोमीटर पुढे या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बलचा गट क्रमांक 3 या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपण बघू शकतो पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जालन्याबरोबरच संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीसही या ठिकाणी काही क्षणात या ठिकाणी तैनात होत आहे। आपण बघू शकतो दंगल नियंत्रण पोलीस दलाचं औरंगाबाद विभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी ते आलेले आहे आणि आपण बघू शकतो की संपूर्ण सीमावर्ती भाग जो आहे या ठिकाणी आता पोलिसांनी पूर्णपणे छावणीचं स्वरूप आलेलं आहे। एकंदरीत मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने निघालेले आहे, त्यामुळे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि आपण एकंदरीत संपूर्ण आजचा जर घटनाक्रम बघितला, मनोज जरांगे पाटील यांनी आज बैठकीला सुरुवात केली होती आणि त्या बैठकीदरम्यानच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच अनुषंगाने आता जालना आणि संभाजीनगरच्या सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, जालना। साइड लावून घे दादा, अशी लावून घे गाडी। गाड़ी बांधा चला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।